तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणासंदर्भात काँग्रेसची भूमिका काय, काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। महसूल मंत्री बावनकुळे यांनी पटोले आणि वडेट्टीवार यांना आवाहन केलं। फडणवीस मराठा नाहीत ही चूक आहे का असा सवाल देखील बावनकुळेंनी केला। फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम सुरू असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान होणाऱ्या आरोपांवरून भाजपा आमदार निरंजन डावखर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। नाना पटोले, वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ ही जी संपूर्ण टीम आहे, या टीमच्या मनात काय, या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे। आजच वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे, आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का, की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। आमचं सरकारला, मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचा सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे। आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे, एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना, नेमकं देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे, देवेंद्रजीबद्दल एकेरी बोलणे, देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना 14 कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता, म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मराठा नाही आहे का ही चूक आहे का, खऱ्या अर्थाने ही चूक आहे का, त्यांना टार्गेट करणे ही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं काम हे फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांच्यामुळेच शक्य झालेलं आहे। मराठा समाजाला आणि मराठा तरुणांना रोजगार भेटावा या दृष्टिकोनाने नेहमीच हे सरकार कार्यरत राहिलेलं आहे। या 27 फेब्रुवारी 2024लाही राजपत्र काढून या संदर्भातला निर्णय शासनाने केला। 10% आरक्षण हे नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये उपलब्ध करून दिलं। असे अनेक निर्णय समाजाच्या वतीने फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे शासन करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।